कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मी ही भगवान इंद्र, भगवान चंद्र आणि कुबेर यांच्यासह पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघते असे म्हणतात. आणि यावेळी कोजागर म्हणजे कोण जागरण करत आहे आणि जागरण करून जो कोणीही माता लक्ष्मी त्याचबरोबर विष्णू भगवान यांची माता लक्ष्मीसह विष्णू भगवान आणि त्याचबरोबर कुबेर भगवान, चंद्र भगवान, देव यांची सुद्धा पूजा करत आहे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मी बरोबर विष्णू भगवानांचे स्तोत्र मंत्रासकट पूजन केले जात आहे त्या घरामध्ये ते आशीर्वाद देतात. म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री जो कोणी जागरण करतो त्यांच्या घरात वर्षभर धनधान्याची बरकत राहते. त्यांना कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही असे म्हटले जाते. आणि जो कोणी कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री यांच्यासह भगवान विष्णू, भगवान कुबेर आणि इंद्र त्याचबरोबर कुबेर देव, चंद्रदेव यांचे पूजन केले जाते आणि या सर्वांना अमृतासमान दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर तो प्रसाद रूपी नैवेद्य चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवून घरातील व्यक्तींबरोबर ग्रहण केला जातो. चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेला हा नैवेद्य सर्व कुटुंबांनी ग्रहण केल्यामुळे असे म्हटले जाते की हे सर्व देवी देवता आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याचा आशीर्वाद सुद्धा देतात. म्हणूनच प्रत्येक कुटुंबामध्ये कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मी, विष्णूसह त्यांच्याबरोबरच चंद्रदेव, इंद्र भगवान व कुबेर भगवान यांची सुद्धा पूजा करावी. यंदा कोजागरी पौर्णिमा 2 दिवस आलेली आहे. तर मग नेमकं कोणत्या मध्यरात्री 12 वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे आणि प्रत्येक महिन्याचा जो आपण पौर्णिमेच्या वेळेस सत्यनारायण करतो तो कधी करायचा आहे हे मी तुमच्यासोबत आता शेअर करतो. पौर्णिमा तिथी जी आहे ही 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. त्यामुळे माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची जी मध्यरात्री 12 वाजता करण्याची पूजा आहे ती आपल्याला 6 तारखेच्या रात्री 12 वाजता करायची आहे. 7 तारखेला पौर्णिमा तिथी ही सकाळी 9:16 समाप्त होणार आहे. मग ही तिथी सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे दिवसभर आपण पौर्णिमा तिथी मानणार आहोत. परंतु पौर्णिमा तिथीमध्ये रात्री 12 वाजता आपल्याला माता लक्ष्मीसह विष्णू भगवानांची त्याचबरोबर भगवान इंद्र, भगवान चंद्र आणि भगवान कुबेर यांचे पूजन करायचे आहे. हे पूजन आपल्याला 6 तारखेच्या रात्री 12 वाजता करायचे आहे आणि प्रत्येक पौर्णिमेचा जो आपण सत्यनारायण करतो तो तुम्ही 6 तारखेला दुपारी 12:23 नंतर कधीही करू शकता. शक्यतो सर्वजण पौर्णिमेचा सत्यनारायण हा संध्याकाळी सूर्यनारायण मावळल्याच्या नंतर, सूर्यास्ताच्या नंतर करतात. त्यामुळे 6 तारखेला सायंकाळी तुम्ही सत्यनारायण करू शकता. परंतु काही अडचणींमुळे तुम्हाला समजा कोणत्याही कारणांमुळे तुम्हाला 6 तारखेला सत्यनारायण करता आला नाही तर तुम्ही 7 तारखेला सायंकाळी सुद्धा हा सत्यनारायण करू शकता. का करू शकता 7 तारखेला? तर कारण 7 तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ती दिवसभर मान्य असते. त्यामुळे काही अडचणींमुळे 6 तारखेला सत्यनारायण करणे शक्य नाही तर घाबरायचे अजिबात कारण नाही. 7 तारखेला तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा मग तुम्हाला जर सायंकाळी सत्यनारायण करणे शक्य नसेल तर दिवसभर कधीही तुम्ही सत्यनारायण करू शकता. त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया. बघा, कोजागरी पौर्णिमेचा आपल्याला पूजन करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही. तुम्ही मध्यरात्री 12 वाजल्यापासून सेवेला सुरुवात करू शकता. शक्यतो 12 वाजून ते 12:41 पर्यंत या वेळेमध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, भगवान इंद्र, भगवान कुबेर त्याचबरोबर भगवान चंद्रदेव यांची आपल्याला पूजन करायचे आहे. त्याचबरोबर जे स्तोत्र मंत्र ज्या काही सेवा आहेत त्या देखील केल्या जातात. आता ह्या सर्व सेवा ज्या काही आहेत त्या अगदी 12:41 पर्यंत सर्वांच्याच होणार आहेत असे काही नाही. अगदी जास्त वेळ लागला तरी देखील चालणार आहे.
परंतु सेवेला सुरुवात मात्र आपल्याला पूजन करण्यासाठी आपल्याला मध्यरात्री 12 वाजताच करायचे आहे. परंतु असे काही बहुतेक ठराविक व्यक्ती असतात की ज्यांना नाही पूजा मुहूर्त म्हणजे मुहूर्तावेळेस आम्हाला पूजा करायची आहे, पूजेच्या मुहूर्तामध्येच आम्हाला काही सेवा करायच्या आहेत. तर मुहूर्त हा अशा प्रकारे आहे. 6 ऑक्टोबरला रात्री 11:45 ते मध्यरात्री 12:34 मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही पूजन आणि तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता. आता 12:34 तुमचे स्तोत्र मंत्र बोलून झाले नसतील तरी देखील काही हरकत नाही, जास्त वेळ लागला तरी देखील चालणार. मात्र पूजेची सुरुवात मात्र तुम्हाला बरोबर रात्री 11:45 सुरू करायची आहे. पूजेसाठी आपल्याला दुधाचा नैवेद्य लागणार आहे. हा दुधाचा नैवेद्य आपल्याला अगोदरच तयार करून ठेवायचा आहे. नैवेद्य हा आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचा आहे. आपले पूजन म्हणजे विष्णू भगवान, इंद्र भगवान, चंद्रदेव आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता यांचे पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला अमृतासमान हे दुधाचा नैवेद्य त्यांना आपल्याला दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे अमृतरूपी दुधाचा नैवेद्य प्रसाद रूपी म्हणून आपण आपल्या सर्व कुटुंबासोबत तो ग्रहण करायचा आहे. त्यामुळे पूजा मांडणी तुम्ही 12च्या अगोदरच करून ठेवली तरी चालणार आहे. आणि आपण नैवेद्यासाठी दूध ठेवणार आहोत, तर ते दूध आटवण्यासाठी आपण ते अगदी रात्री म्हणजे अगदी 8, 9, 10 वाजता तुम्ही आठवण्यासाठी ठेवू शकता. त्याच्यानंतर ते दूध तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे आणि नंतर मध्यरात्री जेव्हा आपली पूजा होणार आहे, तेव्हा ते दूध आपण नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे. तर सर्वांनी अशा प्रकारे कोजागरी पौर्णिमेचा जी काही तयारी आहे ती करावी. जे पूजा मुहूर्त सांगितलेला आहे त्या मुहूर्तावरती ज्यांना करायचे त्यांनी ही पूजन करावी. अगदी मुहूर्तावरती केलं नाही तरी देखील चालणार आहे, परंतु पूजा मात्र आपल्याला मध्यरात्री 12 वाजताच सुरू करायची आहे. तर आजची माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. श्री श्री स्वामी समर्थ.